नमस्कार, मी शीतल. कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे आवऱ्याच्या शेंगाची भाजी. त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी ॲड करायची. नंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. आता यामध्ये आपण लसूण टाकूया. लसणाची पेस्ट केलेली आहे. ही छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला. टोमॅटो छान बारीक कापून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर मऊसूद होईल. त्यानंतर लाल तिखट टाकायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. मला 2 चम्मच लागते त्याच्यामुळे मी 2 चम्मच टाकते. त्यानंतर गरम मसाला आणि हळद. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला यामध्ये आवऱ्याच्या शेंगा टाकायचे आहे. याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने म्हणतात. कुठं आवऱ्याच्या, कुठं वालाच्या, तर कुठं वरणाच्या शेंगा म्हणतात. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. पाणी जास्त नाही टाकायचं, अर्धा कपच पाणी टाकायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आता याला छान मिक्स करून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची. पाणी कमीच वापरायचं, जेवढं कमी पाणी वापराल तेवढं छान आहे. आता हे झाकून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची छान शिजेपर्यंत. आणि हे बघा 5 मिनिटात आपली भाजी बनून तयार आहे. यामध्ये कुठलाही कूट वगैरे काहीही टाकले नाही आहे. बिना कूटचीच ही भाजी खूप छान होते. तुम्ही नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर भेटू मग अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीजमध्ये. बाय अँड थँक्यू.